उपवास असो किंवा नसो, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे असे हे केळीचे वेफर्स. हे केळीचे वेफर्स पाहून वाटतंय ना की आपण अजिबात घरी बनवले नाही आहेत, पण असे हे इतके छान मस्त पिवळे धम्मक आणि छान असे कुरकुरीत बघा, अगदी मस्त तोंडात टाकताच विरघळणारे तयार झालेत. बरं, हे अजिबात तेलकटसुद्धा झाले नाही आहेत. आपण यामध्ये जरासुद्धा हळदीचा वापर किंवा रंगाचा वापर केला नाही आहे, तरीसुद्धा हे असे पिवळे धमक होण्यासाठी आणि अजिबात तेलकट होऊ नये म्हणून आपण केळी कोणती वापरायची, वेफर्स कसे तळायचे, या सगळ्या गोष्टी बारकाईने पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केळी कोणती वापरायची. तर केळी ही अशी जी वेफर्ससाठी विशेषतः वापरली जातात तीच केळी वापरली म्हणजे छान असा पिवळा धम्मक रंग येतो. ही केळी कशी ओळखायची, तर बघा, ही अशी काहीशी अगदी लांबट केळी असतात, जशी आपली नेहमीची केळी असतात त्यापेक्षा काहीशी जाडसर आणि लांबट केळी असतात. त्याचा आकारसुद्धा थोडासा वेगळा असतो, हे तुम्हाला पाहून लक्षात येईलच. आता केळी घेताना कशी घ्यायची, तर अगदी हिरवीगार आणि दाबून पाहिलं तर अगदी कडक असायला हवीत अशी केळी घ्यायची. बाजारात तुम्हाला भाजीवाल्याकडे ही अशी केळी मिळतील किंवा जिथे मोठे मोठे केळ्याचे स्टॉल असतात त्यांच्याकडे जर सांगून ठेवलं तर तुम्हाला मिळेल. आता हे केळ्याचं मागचं आणि पुढचं देठ काढून घेतल्यानंतर शिरेचा जो भाग असतो त्यावर साधारण ह्या अशा उभ्या चिरा देऊन घ्यायच्या आहेत. पण जर का शिरेचा भाग बघा, हा बराच अंतर आहे, त्यामुळे मध्यभागीसुद्धा मी ही अशी चीर देऊन घेणार आहे. जवळजवळ ह्या अशा उभ्या चिरा देऊन घेतल्या म्हणजे आपल्याला केळीचं साल अगदी व्यवस्थित काढता येतं. थोडंसं हे चिकट किंवा चिवट लागू शकतं, त्यामुळे हाताला थोडंसं तेल लावायचं म्हणजे केळीचं चीक आपल्या हाताला लागत नाही. एक साल निघालं की अगदी बाकीची सहज भराभर निघायला लागतात. फक्त सुरुवातीचं साल काढायला थोडंसं आपल्याला कष्ट घ्यावे लागतात, पण बाकीची सालं सहजपणे अगदी हलक्या हाताने निघून येतात. बघा, हे केळं आतमधून अगदी पांढरं शुभ्र नाही आहे, तर हलकासा याचा पिवळसर रंग आहे. म्हणूनच आपल्याला इथे रंग किंवा हळद कशाचाही वापर करावा लागत नाही. खरं तर एकाच वेळी सगळ्या केळ्यांची सालं काढून घ्यायची नाही, तर 1 किंवा 2 केळ्यांचीच काढून घ्यायची, कारण जसजसा वेळ जातो तसतसं हे केळं काळं पडायला लागतं. आता इथे मी एकाच केळ्याचं हे साल काढून घेतले. त्यानंतर साधारण पाव वाटी इतकं पाणी घ्यायचं, त्यामध्ये अर्धा चमचा इतकं मीठ घालायचं आहे. हे मिठाचं पाणी आपल्याला तयार करून घ्यायचं. जर तुम्हाला ही केळी मिळाली नाहीत तर मात्र आपली नेहमीची साधी केळी वापरायची आणि या मिठाच्या पाण्यामध्ये अर्धा चमचा हळदसुद्धा घालून घ्यायची. आपलं मिठाचं आणि हळदीचं पाणी तयार झाले, तेलही तापलेलं आहे. त्यानंतर ही वेफर्स करायची जी किसणी असते त्या किसणीने लगेच हे तेलावरतीच असे वेफर्स करायला घ्यायचे आहेत. तेल मात्र चांगलं तापलेलं असायला हवं. गॅस अगदीच लहान ठेवायचा आहे, मोठ्या आचेवर अजिबात हे वेफर्स तळायचे नाही आहेत. बघा, कढईमध्ये पुरतील इतके मी हे केळीचे काप घालून घेतलेत. त्यानंतर साधारण 1 ते 2 चमचे हे मिठाचं पाणी यामध्ये घालून घ्यायचं. मी पुन्हा आठवण करते, जर तुम्ही ही केळी वापरणार नसाल आणि आपली नेहमीची साधी केळी वापरणार असाल तर मात्र त्या मिठाच्या पाण्यामध्ये अर्धा चमचा हळदसुद्धा घाला, म्हणजे केळ्यांच्या आपल्या वेफर्सला मस्त असा पिवळा धमक रंग येईल. पण जर तुम्ही उपवासासाठी खाणार असाल हे वेफर्स तर मात्र हळद घालू नका, कारण आपण उपवासाला शक्यतोवर हळद खात नाही. आणखीन एक महत्त्वाची काळजी घ्यायची, ते म्हणजे जेव्हा आपण मिठाचं पाणी या तेलामध्ये घालतो त्यावेळेस मात्र अंगावर ते उडण्याची शक्यता असते आणि बराचसा तडतड तडतड असा आवाज येतो. हा तडतड आवाज पूर्णतः बंद होईपर्यंत आपल्याला हे वेफर्स मस्त असे मंद आचेवरती तळून घ्यायचे आहेत. गॅस अजिबात मोठा करायचा नाही आहे, लहान आचेवरच हे असे छान तळून घ्यायचे म्हणजे मस्त असे ते कुरकुरीत तयार होतात. आता यामधला जो आवाज असतो म्हणजे आपण पाणी घातल्यानंतरचा तडतड आवाज आहे तो सुद्धा अगदीच कमी झाला आहे आणि बुडबुडेसुद्धा पहा अगदीच कमी झालेले आहेत. असे इथपर्यंत तळलं की मग आपले हे वेफर्स तयार झाले आहेत असे समजावं. तसेच झाऱ्यावर घेतल्यानंतर ते अगदीच हलके लागतात. आता हे वेफर्स एखाद्या टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे. तेलातून काढल्यानंतर बराच वेळ व्यवस्थित तेल असं निथळून घ्यायचं आणि मग हे टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे, म्हणजे जास्तीचं जे तेल असेल ते सगळं या टिश्यू पेपरला लागलं जातं. हे आपले वेफर्स अगदी 5 ते 10 मिनिटांमध्येच बनवून तयार होतात आणि असे छान मस्त कुरकुरीत असे बनवून तयार झालेत. आता दुसऱ्या पद्धतीचे सुद्धा दाखवते.
हे केळं एका केळ्याचे 2 भाग करायचे आणि केळं आडवं धरायचं आणि मग थोडासा दाब देऊन आपल्याला याचे हे असे आडवे स्लाइस करून घ्यायचे आहेत. हे असं केलं की आपल्याला जे तिखटाचे वेफर्स किंवा हे लांबट आकाराचे जे वेफर्स असतात ते मिळतात. आता दुसऱ्या वेळी 1 चमचा मी हे मिठाचं पाणी घातलेलं आहे, कारण सुरुवातीलासुद्धा आपण 2 चमचे पाणी घातलं होतं. त्याचंसुद्धा अर्क या किंवा मिठाचा अंश बराचसा तेलामध्ये शिल्लक असतो, त्यामुळे शेवटी आपल्याला 3रा 4थ्या घाण्याच्या वेळी जरी मिठाचं पाणी घातलं नाही तरीही चालेल. अगदी थोडंसं पाणी घालायचं, अर्धा चमचा वगैरे, किंवा शेवटी नाही घातलं तरीही चालेल. हे दुसरे वेफर्ससुद्धा आम्ही चांगले असे मस्त तळून घेतलेले आहेत. गॅस अगदी लहानच ठेवला. असे हे कुरकुरीत तयार झाले की मग लगेच व्यवस्थित तेल निथळून घ्यायचं आणि मग हे एका टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे आहेत. याच पद्धतीने मी साधारण या 4 ते 5 केळ्यांचे सगळे वेफर्स तयार करून घेणार आहे. हे वेफर्स बघा अगदी मस्त कुरकुरीत असे आपले तयार झालेले आहेत. हे जे वेफर्स असतात लांबट, त्याला आपण जर तुम्हाला मिरे पावडर आवडत असेल किंवा उपवासासाठी चालणारी मिरची पावडर वापरली तरीही चालेल. थोडीशी अशी ही मिरची पावडर हे गरम असतानाच असे भुरभुरून घ्यायचे आणि मग हे असं टॉस करून घ्यायचं, म्हणजे सगळीकडे तो मसाला अगदी छान लागतो. मी वापरलेली ही मिरची पावडर तिखटाची आहे, त्यामुळे मी इथे थोडीशी वापरली आणि म्हणून असा विशेषतः त्याला रंग आलेला नाही आहे. पण जर तुम्हाला वापरायची असेल आणि बाजारातल्यासारखा लालबुंद रंग हवा असेल तर रंगाची किंवा काश्मीरी मिरचीचं लाल तिखट पावडर वापरली तरीही चालेल. आता हे आपले नेहमीचे जे साधे वेफर्स असतात ते दाखवते बघा. यांचा आवाज पहा. या आवाजावरून तुम्हाला लक्षात येईल की अगदी मस्त कुरकुरीत असे आपले हे वेफर्स बनवून तयार झाले आहेत. तोंडात टाकताच विरघळणारे म्हणतो ना, अगदी तसे हे वेफर्स तयार झालेत आणि जरासुद्धा तेलकट राहिले नाही आहेत. हे वेफर्स तुम्ही एकदा बनवून ठेवले तर अगदी महिने छान असे हवाबंद डब्यामध्ये राहतात. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. तुम्हाला माझ्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. पुन्हा लवकरच भेटूयात. धन्यवाद.